शेतकरी बहुजन समाजाचे सामाजिक मायबाप महान आंदोलक क्रांतीसूर्य नारायण नागू पाटील यांनी 7 वर्ष जागतिक विक्रमाचा शेतकऱ्यांचा संप घडवून खोदशाहीचे भूत गाडले असले तरी खोदशाहीचे भूत आजही सिडकोच्या रूपात शेतकऱ्यांना छळत होते। ते कमी काय म्हणून आता नवीन MMRDA नावाचा सैतान संपलेल्या खोदशाहीच्या जिवंत शासनरूपी अवदालीनी शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला आहे। शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी गिळंकृत करण्याचे या सर्वांचे षडयंत्र आहे। हे षडयंत्र भाजपा, शिंदे, अजित पवार या तिघाडी सरकारने रचले आणि शेतकऱ्यांच्या माथी मारले। याला भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी जबाबदार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी या 2 आमदारांना जाब विचारावा। तसेच लोकसभेला भाजपा, शिंदे, अजित पवार गटाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याला कायमचा पाडावा असा विचार 124 गावातील शेतकऱ्यांच्या मनी घुमतोय। अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक भोवती 3री मुंबई विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला 124 गावातील ग्रामस्थांचा विरोध आहे। हा विरोध प्रकट करण्यासाठी बुधवार दिनांक 27 मार्च रोजी CBD बेलापूर येथील MMRDAच्या कार्यालयात सामूहिकरित्या हरकती नोंदविण्यात आल्या। भांडवलदारांच्या फायद्यासाठी सरकारच्या शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी या हरकती नोंदवल्या आहेत। यावेळी ग्रामस्थांनी शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या आहेत। हरकती नोंदवण्यासाठी गावोगावी जनजागृती बैठका घेण्यात येऊन ग्रामपंचायतींनी योजनेच्या विरोधात ठराव करून ते शासनाला दिले आहेत। राज्य सरकारने 4 मार्च रोजी MTHLच्या आजूबाजूची 124 गावे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे सोपवण्याची अधिसूचना जारी केली। उरण, पनवेल, पेन परिसरात ही गावे आहेत। 3ऱ्या मुंबईने नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात 80 गावे, खोपटा न्यू टाउन अधिसूचित क्षेत्रातील 33, मुंबई महानगर प्रदेश आराखड्यातील 2 आणि रायगड प्रादेशिक योजनेतून 9 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। सरकारने आपल्या अधिसूचनेनंतर 3 दिवसांच्या आत सूचना आणि हरकती मागवल्या होत्या। या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी, गावातील नेते, राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी MMRDA विरोध शेतकरी समितीची स्थापना करून या प्रकल्पाविरोधात लढाई उभारण्याची तयारी केली आहे। MMRDA भूसंपादन विरोधी शेतकरी समिती उरणच्या वतीने कोकण भवन आयुक्तालय CBD बेलापूर येथे MMRDA विरोधात माजी आमदार तथा रायगड शिवसेना प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीत MMRDAचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्याकडे तक्रारी सादर करण्यात आल्या। यावेळी तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सुधाकर पाटील, BN डाकी, कैलास म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, खोपटी सरपंच विशाखा ठाकूर, BN डाकी, कैलास म्हात्रे, गोठणच्या सरपंच प्रणिती म्हात्रे, वशिनीच्या सरपंच अनामिका म्हात्रे, सरपंच कलावती पाटील यांच्यासह MMRDA भूसंपादन विरोधी शेतकरी समितीचे सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।